नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायलीने प्रियाची चांगलीच कान उघडणी केली आहे आणि सायलीच्या हसण्याने सुद्धा प्रियाला त्रास होतो. चला ती कशा पद्धतीने पुढे बघूया. सर्वात आधी सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही कशाला माफी मागतात? मला माहिती आहे ना तुम्ही किती मेहनत घेता या सगळ्यासाठी. पण मला काळजी फक्त एकाच गोष्टीची वाटते, ज्या मुली हरवल्या आहे ते लवकर सापडल्या पाहिजे. मानसीकडून आपल्याला सगळी माहिती मिळेलच, कारण ती बऱ्याच वर्षापासून मला ओळखते. तुम्ही काहीही करा, पण लवकरात लवकर सगळ्या मुलींना शोधून काढा. अर्जुन सांगतो, टेन्शन घेऊ नको बायको, आमचा तपास चालू आहे. सायली सांगते, तुमचा असा पडलेला चेहरा मला बघवत नाही, माहिती आहे ना. रडायचं नाही तर लढायचं. अर्जुन सांगतो, जिंकायचं सुद्धा. इन्स्पेक्टर निकम म्हणतात, चला सायली सुभेदार. सायलीला तिथून घेऊन जातात. शेंडे वकील अर्जुनजवळ आल्यानंतर म्हणतात, आजपर्यंत एकही केस हरला नाहीत ना, पण आता ही केस हरणार आणि तुमचा रेकॉर्ड मी मोडणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, बराच कॉन्फिडन्स आला आहे तुम्हाला. वेळेला सचिन प्रियाला व्हिडिओ कॉलवर दाखवत असतो दोघांचं बोलणं. वकील म्हणतात, येस, कारण तुमच्या बायकोला पॉक्सो लागला आहे आणि त्यांच्या विरोधातले सगळे पुरावे पण पोलिसांकडे. आणि इतक्या गलिच्छ आणि घाणेरड्या गुन्ह्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. आणि हे ऐकताना प्रिया सचिन सगळे खूप खुश होत असतात. असं पाहिलं तर ही केस खूप सोपी आहे माझ्यासाठी. मी अगदी सहज तुमच्या बायकोला खडी फोडायला पाठवू शकतो आणि ही केस तुम्ही हरणार. रेकॉर्ड मोडणारा वकील म्हणून माझं नाव घेतलं जाणार. अर्जुन सांगतो, चांगली स्वप्न बघता तुम्ही. आजपर्यंत एकही केस हरलो नाही आणि माझ्या बायकोची केस हरेल असं वाटतं का तुम्हाला? जग इकडच्या तिकडे जरी झालं ना, तरी मी माझ्या बायकोला जामीन मिळवून देणारच. फक्त एक हिअरिंग झाली. पुढच्या हिअरिंगमध्ये सिद्ध करणार की सोनल अल्पवयीन नाही आहे. हरवलेल्या मुली त्यातली सुद्धा एकही मुलगी अल्पवयीन नाही आहे. मी हे सिद्ध करून दाखवणारच, असं म्हणून चॅलेंज करतो शेंडे वकिलांना. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुनने असं चॅलेंज करणं हे चांगली गोष्ट नाही, तो काहीही करू शकतो. सचिन सांगतो, अगं प्रिया, काही होणार नाही. तसं होणार असतं तर आज त्यांनी बेल मिळवून दिली असती ना, नको जास्त काळजी करू. पण सांगते, तुम्ही आता पटकन तिथून निघा, नाहीतर अर्जुनचं बारीक लक्ष असेल. पकडले गेलात ना तर खूप महागात पडेल. तर तेही तिथून निघून जातात आणि शेंडे वकील पण त्यांनी सांगतो, अर्जुन पटकन निघायला हवं, हीच इन्फॉर्मेशन काढायची आपल्याला. सांगतो, मी आज जे चॅलेंज केलं आहे ते तर मी पूर्ण करणारच. आता सर्वात आधी पोलीस स्टेशनला जाऊन आपण जेवढ्या काही फाईल्स आहे सगळे बघूया. त्याआधी घरी फोन करून तू कळव कोर्टात जे काही घडलेलं. माझ्याकडनं नाही सांगितलं जाणार. चैतन्य हो म्हणतो. पहिली जेलमध्ये आल्यानंतर प्रिया आडवं बोलत असताना तरी वाटलं होतं आज तिला बेल मिळणार आहे आणि ती इथे परत येणार नाही, घरी जाणार डायरेक्ट. काय झालं, सगळा माज उतरला का? हो, कोणाचा तरी नवरा खूप मोठा वकील आहे म्हणे. आयुष्यातली एकही केस हरलेला नाही आहे. बिचारा, आयुष्यातली पहिली केस हरणार आणि तीही बायकोची. मला तर आहे ना त्या वकिलाची आणि त्याच्या बायकोची भयंकर कीव येते. तेव्हा सायली कॉन्स्टेबलला विचारतात, ताई मी प्रियासोबत बोलू शकते का? तेव्हा त्या पण परमिशन देतात. सायली प्रियाकडे गेल्यानंतर म्हणते, थेट माझ्याशी बोल ना प्रिया. सतत कुणाला तरी कुठल्या तरी अशा भाषेत का बोलते? माझ्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत नाही का तुझ्यामध्ये? सांगते, अगं सायली, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुझा माज उतरला नाही हो ना? हाती खाऊन परत आलीस ना, अजून मला ऐकवते. सायली सांगते, मला तुला सांगण्याची काहीच गरज नाही आहे. कोर्टामध्ये माझा नवरा काय जादू करतो हे तर तुला चांगलंच माहिती आहे आणि त्याच्याच जादूमुळे तू इथे आलीस. विसरलीस का? आजपर्यंत मला, माझ्या कुटुंबाला, तो मैपत आणि त्याची ती फरार झालेली मुलगी त्यांच्यासोबत त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आणि तुमच्यासोबत तो नागराज पण येऊन मिळाला आहे. पण काय झालं, आम्ही सगळ्यातनं सुखरूप बाहेर पडलोच ना. विसरलीस का? माझा नवरा मधुभाऊंची केस जिंकला. आता मावशीच्या खुनामध्ये त्यांना अडकवलं होतं, तीही केस जिंकला. आणि तुला कसं अडकवलं ते तर माहितीच आहे तुला. आणि माझी सुद्धा केस जिंकणार. म्हणते, अगं सायली, तुझा नवरा तुला साधा जामीनसुद्धा मिळवून नाही देऊ शकला, तेव्हा केस जिंकायचं तर खूप लांबच राहिलं. अगं प्रिया, आज फक्त पहिली सुनावणी होती आणि एखाद्या सुनावणीमध्ये संपूर्ण केस कशी फिरू शकते हे तुझ्या जास्त कोणाला माहिती असणार. पण प्रिया, मी इथून गेल्यानंतर तुला माझी आठवण येईल ना? मला पण आली असते असं म्हणू शकली असती, पण माझ्या घरामध्ये तुझं नाव काढायला पण बंदी आहे ना, आणि ते कायम तसंच राहणार. पण हां, जेव्हा मी इथून जाईल ना, त्याच टाळ्या वाजून माझी पाठवणी करशील ना? 1 2 3 1 2 3 1 2 3. काय गं प्रिया, काय झालं? तू तर गप्पच झाली.
इथून जाणार आणि तू इथेच राहणार हा विषय आल्यानंतर घाबरलीस की काय? आणि हो, काय करतेस तू ते? त्याच्या चेहऱ्यावर खरंच भीती दिसते प्रेक्षकांना. अगं काही जरी झालं ना, तू इथून बाहेर पडणार नाही आहे, कळलं ना? पण मी एक दिवस नक्की इथून बाहेर पडणार. सायली मोठमोठ्याने हसायला लागते. हसू नको माझ्यावर, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हसण्याची? सायली तरी पण हसतच असते, त्या कॉन्स्टेबल पण हसतात. सायलीच्या हसण्याचा खूप त्रास होत असतो प्रियाला. अगदी कान दाबून घेते. हसू नको, हिंमत कशी झाली तुझी? खूप चिडलेली असते सायलीवर. तर दुसरीकडे कुसुम मधुभाऊंना विचारते, अर्जुन सरांचा फोन का नाही आला अजून? सायलीला जामीन तर मिळाला असेल ना? मधुभाऊ पण सांगतात, आत्तापर्यंत जावई बापूंचा फोन यायला पाहिजे होता. सोहम पण विचारत असतो, अगं कुसुमताई, सायलीताई येईल ना घरी, पण अर्जुन दादांचा फोन का नाही आला? अगं आम्हाला नाही करमत आहे, आमच्या मैत्रिणी पण येतील ना सायलीताई आल्यानंतर. मुलं रडत पण असतात. तेव्हा कुसुम म्हणते, ते मी नाही सांगू शकत रे बाळा, पण तुम्ही रडू नका. अर्जुन सर नक्कीच हे सगळं व्यवस्थित करतील. सुभेदारांच्या घरी पण अर्जुनच्या फोनची वाट बघत असतात सगळे. अजून अर्जुनने फोन का नाही केला? त्याने कळवायला हवं ना तिथे नेमकं काय चाललंय ते. श्वेता बोलते, अर्जुन दादा बोलले होते ना की सायलीताईला जामीन मिळणं थोडं अवघड आहे. हे तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. देवी आई सगळं काही व्यवस्थित करेल, सायलीताईला नक्की जामीन मिळेल. तिथे गौरी आलेली असते आणि गणपती बाप्पाला सांगते, गणपती बाप्पा लवकर माझ्या सायलीताईला घरी पाठव ना. बाप्पा पाठवशील ना? कल्पना काकू म्हणतात, गणपती बाप्पा या गौरीचं तरी ऐक आणि लवकर माझ्या सायलीला घरी पाठव. तर अश्विनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. काय झालं चैतन्य? तेव्हा चैतन्य सांगतो, ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. सायली वहिनीला बेल नाही मिळाली. मग आता पुढे काय करणार? पुढचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचे, आता बघू पुढे काय करायचं. पण घरात सगळ्यांची काळजी घे. तर सायलीला बेल नाही मिळाली हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं. सगळ्यांनाच वाईट वाटतं. गौरी धावतच येते, सायलीताई केव्हा येणार आहे? श्वेता मात्र खुश असते. तर अर्जुन चैतन्य जेलमध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं बेल मिळणं थोडं अवघडच आहे, पण तरी नाही म्हटल्यानंतर वाईट वाटलंच. सायली सांगते, तुम्ही किती मेहनत घेताय दिसतंय मला. अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम, पण बेलसाठी प्लॅन बी पण तयार आहे माझा. सायली सांगते, पण सर्वात आधी मानसी आणि इतर मुलींना शोधणं महत्त्वाचं आहे. पण सांगतो, ते एवढं सोपं नाही. माणसाने तुझ्या विरुद्ध प्लॅन केला आहे, त्याने मुलींना कुठेतरी लपून ठेवलेलं आहे. आपल्याला सर्वात आधी तुला बेलवर सोडवणं महत्त्वाचं आहे आणि हे प्रूफ करावं लागेल. सोनल अल्पवयीन नाही, पण ते सिद्ध केल्यानंतर तो पॅनिक होईल आणि काहीतरी चुकी करून बसेल. ती चूक आपल्याला त्या मुलींपर्यंत घेऊन जाईल. मला सांग, सोनल जेव्हा आश्रमामध्ये आली होती तिच्या वयाबद्दल काही डिस्कशन झालं का तुमचं? तेव्हा सायली म्हणते, असं काही बोलणं तर नाही झालं, पण हो, ती म्हटली होती जेव्हा वडगावच्या जत्रेमध्ये आग लागली तेव्हा तिचा 3रा वाढदिवस होता. अर्जुन सांगतो, सोनलचं आणि सुरेशचं म्हणणं आहे की तिचं वय 17 आहे. त्यामुळे पोलिसांनी सोनलची एज टेस्ट पण करून घेतली, पण त्यामध्ये लक्षात आलं की तिचं वय 17 आहे. चैतन्य सांगतो, रिपोर्टमध्ये नक्कीच काहीतरी घोळ झालेला आहे. पण म्हणतो, हो, आता आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल. आता कोर्टामध्ये चॅलेंज कर, ओन एज टेस्ट पुन्हा झाली पाहिजे आणि इन्स्पेक्टर सावंत आणि तू तिथे उभं राहून ते रिपोर्ट घेऊन या. पण ॲडव्होकेट शेंडे ते रिपोर्ट व्हॅलिड नाही म्हणून असं कोर्टामध्ये सांगतीलच. पण रेकॉर्डनुसार लक्षात येतं की गावच्या जत्रेमध्ये जेव्हा आग लागली तो दिवस 2 मे 2008 होता आणि त्याच दिवशी सोनलचा 3रा वाढदिवस होता. त्यावरून असं लक्षात येतं की सोनलचं आजचं वय नक्की 21 असणारच. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात, पण कोणालाच जेवण जात नाही. प्रताप काकाही म्हणतात, मला भूक नाही. प्रतिमा आत्या खूप समजावून सांगतात, प्रताप, सायलीला आपण वचन दिलं आहे ना, आपण सगळे खुश राहू, तेव्हा थोडं थोडं सगळ्यांनी खाऊन घ्या बरं. कल्पना काकूही म्हणतात, प्रतिमा, असं जेवण जाईल ना, घशाच्या खाली घास तरी उतरेल का? अश्विन पण सांगतो, डॅड, पण आपण सायली वहिनीला वचन दिलं आहे ना, ती लवकरच घरी येणार आहे, तेव्हा आपण दुःख कवटाळून बसायला नको. श्वेता धावत येते, कल्पना काकू, गौरीची तब्येत खूप बिघडली आहे. मी तिला जेवणासाठी बोलवायला गेली तेव्हा ताप आलेला होता तिला. तर जेलमध्ये अर्जुन बोलत असतो, सायलीचं काही लक्ष नसतं. बायको, काय झालं, काय विचार करते? हे बघा ना, जो माणूस त्याने हा सगळा प्लॅन केला आहे त्याने हे सुद्धा माहिती केलं आहे सोनल नक्की वडगावचीच आहे आणि त्या जत्रेमध्ये आगही लागली होती, कारण तसे त्यांनी आपल्याला माहिती पण सांगितली. वरून असं लक्षात येतं की वडगाव आहे आणि तिथे सोनलचे आई बाबा पण असणारच ना.
माहिती मिळवण्यासाठी वडगावला तर जावं लागेल आणि तिथे सोनलचं जन्मदाखला पण मिळू शकतो आपल्याला. चैतन्य पण म्हणतो एक्झॅक्टली, आपण जर वडगावला गेलो तर नक्कीच आपल्या हातात काहीतरी माहिती लागेल. अर्जुन पण म्हणतो खरंय, वडगावला भेट द्यायलाच हवी. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाने श्वेताला फोन केलेला असतो. आता सायलीला जामीन मिळाली नाही म्हणून अर्जुन पेटून उठेल आणि तो काय करतोय त्याच्याकडे बारीक लक्ष ठेव. सायलीचं लक्ष जातं प्रियाकडे. सीमाताई प्रियाजवळ का उभे आहेत? अर्जुन कल्पना काकूंना सांगून जातो, मी ऑफिसला चाललो नाही आहे, पनवेलच्या बाहेर चाललो आहे. त्याने बोलणं ऐकलेलं असतं आणि तसं सचिनला फोन करून कळवते. चिकरे म्हणतात 113% अर्जुन सायलीबद्दल शोधाशोध करायलाच निघाला आहे. अर्जुन सायलीला सांगत असतो, मी सोनलच्या गावाला निघालो आहे. पण म्हणते मला खात्री आहे तुम्ही सगळी माहिती काढूनच याल. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण बघायला इंटरेस्टिंग असणारे प्रेक्षकांना. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.